नमस्कार, नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खूपच कुरकुरीत आणि चविष्ट तयार होणारी पप मटार पॅटीसची रेसिपी. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी मटारचे दाणे घेतलेले आहेत निवडून. आता आपल्याला पॅटीसचं आवरण बनवायचं आहे. त्यासाठी या कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे. तर त्याच्यातलाच 1.5 चमचा मैदा मी साईडला काढते. म्हणजे एकूण मिळून मी दीड कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतो आपण आणि तेल टाकून घेऊया. तेल गरम वगैरे करायची काही गरज नाहीये. 1.5 चमचा तेल टाकते. आता हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आपल्याला. हे बघा चोळून झालेला आहे. असा जो गोळा तयार होत असेल हातामध्ये तर समजायचं की सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे आणि जास्त सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे आपल्याला. हे बघा गोळा पीठ पण मळून झालेलं आहे. असं पीठ हवं आहे. आता आपण एक सुती कापड घेऊया आणि एक अर्ध्या तासासाठी ह्याला पीठ आपलं भिजत ठेवूया. व्यवस्थित झाकून घ्यायचे. तोपर्यंत आपण पॅटीसचं सारण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी मटारचे दाणे घेतलेले आहेत. एक बटाटा उकडून घेतलेला आहे, साल वगैरे काढून घेतलाय. एक कांदा मध्यम आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता आपण एक मिक्सरचं जार घेऊया. त्याच्यामध्ये मटारचे दाणे टाकते. मिरच्या टाकून घेऊया आपण. 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लसूण पण टाकले. 1 चमचे धणे आणि 1 चमचे जिरे सुद्धा टाकते आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे सगळं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. हो का, असं जाडसर हवं आहे. आता आपण साठा बनवणार आहोत. तर मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे म्हटल्यावर 5 ते 6 चमचे तूप घेणार आहोत आपण. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे तयार झालं आपला साठा पण. आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते परतून घ्यायचे. तर तेलामध्ये आपण तेल पण छान गरम झाले. मोहरी टाकते आणि कढीपत्ता सुद्धा टाकते. कांदा सुद्धा टाकून घेऊया आपण. आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे. कांदा पटकन शिजण्यासाठी मीठ टाकतोय आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतले ते सुद्धा टाकतोय आपण. आता व्यवस्थित परतून घ्यायचे. बटाटा हाताने कुस्करून टाकलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे मी. तर चाट मसाला टाकतोय आपण. आपलं मटार शिजलेलं नाहीये तर त्यासाठी थोडंसं पाणी शिंपडणार आहोत आपण. आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवू. गॅस मंदच ठेवायचा. तोपर्यंत आपण आपलं पीठ पाहूया. पीठ पण छान भिजलेलं आहे. आता आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे याचा. आणि चाकूच्या साहाय्याने सेम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. 6 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण लाटून घ्यायची. पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची. थोडासा मैदा टाकूया त्याच्यावर. हे बघा अगदी पातळ लाटून घ्यायची.
हे का तुम्हाला दिसतच असेल, माझा हात सुद्धा दिसतोय, म्हणजे एवढी पातळ लाटलेली आहे. अशा सगळ्या पोळ्या लाटून घेते. प्लेटमध्ये थोडंसं पीठ भुरभुरलं आहे, म्हणजे एकमेकांना पोळी चिटकू नये. तयार झाल्या आपल्या सगळ्या पोळ्या, 6च्या 6. आता एक पोळी घेतलेली आहे, त्याला आपण साठा लावणार आहोत. अगदी व्यवस्थित नाजूक हाताने साठा लावून घ्यायचा, अगदी कडेपर्यंत साठा लावून घ्यायचा आहे आपल्याला. लावून झालेला आहे. आता थोडासा मैदा भुरभुरायचा त्याच्यावर आणि अजून एक पोळी ठेवायची आहे आपल्याला. ह्याला पण आपण साठा लावून घ्यायचा. असं सगळ्या पोळ्यांना, 6च्या 6 पोळ्यांना आपण साठा लावून घ्यायचा आणि मैदा जरा भुरभुरायचा आहे. तयार झाले आपल्या 6ही पोळ्यांना साठा लावून तयार झालेला आहे. शेवटच्या पोळीला सुद्धा मैदा भुरभुरून घेतलेला आहे. आता घट्ट म्हणजे घट्ट रोल बनवायचा आहे. अजिबात हवा जायला जागा सुद्धा ठेवायची नाही, एवढा घट्ट रोल बनवून घ्यायचा त्याचा. हाताने व्यवस्थित दाबून दाबून असा रोल बनवायचा आहे. व्यवस्थित रोल तयार करायचा आहे. कडेचं पण आहे ते आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने, प्लेन चाकू घ्यायचा, पण झिगझॅगचा चाकू घ्यायचा नाही, असा चाकू हवाय. चाकूच्या साहाय्याने आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. गोळे पण तयार झाले. थोडंसं मैदा घेते पोळपटवर, हाताने एका साईडने दाबायचं आहे आणि लाटायचं आहे. लाटताना मैदा जरा जास्तच घ्यायचा, का की आपण साठा लावलेला आहे, ते पोळपटला चिटकू शकतो, त्यामुळं पीठ जरा जास्तच घ्यायचं. लाटून झालेलं आहे. चाकूच्या साहाय्याने कडा सुद्धा कापून घेऊया आपण. आता सारण ठेवायचं आहे. आपण ज्या कडा कापल्यात त्या सुद्धा तळून घ्यायच्यात नंतर ना, ते खूप छान लागतात तळल्यावर चहाबरोबर. आता व्यवस्थित 1 ते 1.5 चमचा सारण भरायचे आणि पाण्याचा, एका कडेला पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित दाबून असं चिटकून घ्यायचं. घट्ट असं चिटकून घ्यायचं आहे हातानेच. तयार झालेला आहे आपला मटार पॅटीस शेवकास. अजून 2 दाखवते तुम्हाला करून. तोपर्यंत आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. तेल पण छान गरम झालेलं आहे. तेल पण आधी व्यवस्थित गरम करायचं आणि तळताना गॅस मंद ठेवायचा, मंद गॅसवरच तळायचं आहे. सगळे तयार झालेले आहेत आपले आणि ह्या कडा पण आपण तळून घेणार आहोत. चहाबरोबर छान लागतात. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यावर आपण टाकून घेतलेलं आहे एक पॅटीस. कलर पण बघा किती छान आलेला आहे. लेअर पण बघा किती छान सुटलेले आहेत. तुम्हाला जवळनं दाखवलेलं आहे मी. दुसरे पण टाकलेले आहे. असे सगळे तळून घेते आता मी. झाराच्या साहाय्याने तेल उडवायचं, म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तयार झाले आहेत आपले कुरकुरीत पप मटार पॅटीस. जवळनं दाखवते. लेअर बघा किती छान आलेले आहेत. हे बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. एक फोडून दाखवते. बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.